लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता 2100 रुपये सुरू झाला आणि त्यासोबत केंद्र शासनाच्या 2 नव्या योजना सुरू। ज्या बहिणींकडे आधार कार्ड आहे त्यांना आता 10,000 रुपये मिळणार। आधार कार्डवर 10,000 रुपये देणाऱ्या केंद्र शासनाच्या 2 नव्या योजना सुरू आणि ज्या बहिणींचं पोस्टात खातं आहे त्यांना 15,000 रुपये मिळणार। आधार कार्डवर खास लाडक्या बहिणींना 10,000 रुपये आणि ज्यांचं पोस्टात खातं आहे त्यांना 15,000 रुपये देण्याचा निर्णय झालेला आहे। मोबाईलवर 2 मिनिटाच्या आत अर्ज करून तुम्ही खास लाडक्या बहिणींसाठी सुरू झालेल्या योजनेचा फॉर्म भरू शकता आणि 10 किंवा 15,000 रुपये मिळू शकतात। आता हे पैसे कसे मिळवायचे? तुमचा जर विश्वास बसत नसेल तर हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहता। 30 सेकंदात मोबाईलवर एक फॉर्म भरून तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता अर्जंट सुरू करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। त्यानुसार राज्यातील तब्बल 2.5 कोटी महिलांच्या खात्यात हा हप्ता जमा करण्यात येणार। पण ज्या महिलांकडे आधार कार्ड आहे त्यांना आता 10,000 रुपये लगेच मिळणार। सोबत आधार कार्ड आणि पोस्टात खातं आहे त्या महिलांना 15,000 रुपये मिळणार आहेत। यासाठी मोबाईलवर एक छोटा अर्ज भरायचा आणि जी माहिती आहे ती ऐकून व्यवस्थित फॉर्म भरला की 2 दिवसाच्या आत पैसे खात्यात येतात, कारण की ही केंद्र शासनाची योजना आहे। लाडक्या बहिणींसाठी आज 3 आनंदाच्या घोषणा झालेल्या आहेत, 3 खुशखबर आहे, पण त्यातील एक वाईट बातमी आहे, ती देखील तुम्हाला आज जाणून घ्यावी लागेल। त्यामुळे व्हिडिओची सुरुवात आपण वाईट बातमीने करतो। लगेच आपण 10व्या हप्त्याचं वेळापत्रक कशा पद्धतीने असणार आहे, कोणत्या जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने पैसे येतील त्याची माहिती देणार आहोत आणि त्यानंतर आधार कार्डचे पैसे लगेचच्या लगेच येण्यासाठी कसा फॉर्म भरायचा पाहूयात। आता सुरुवात आपण वाईट बातमीने करतो। अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर आले आहेत। लाडक्या बहिणींची पुनर्पडताळणी होणार आहे, बहिणींच्या घरी येऊन चौकशी होणार आहे, 5 गोष्टींची चेकिंग बहिणीच्या घरी येऊन होणार आहे। पण आधार कार्डवर 10,000 रुपये आणि पोस्टात खातं असेल तर 15,000 रुपये हे मिळणार, पण पडताळणी होणार। 2,63,00,000 बहिणींची पुन्हा पडताळणी होणार आहे। लाडक्या बहिणींच्या घरी पडताळणी होणार। ज्या बहिणी हे 5 नियम पाळणार नाहीत त्यांना अजिबात हप्ता मिळणार नाही। लाभार्थ्यांची आता निकषांनुसार पडताळणी सुरू झाली आहे। पहिल्या टप्प्यावरती 4 चाकी वाहनधारक महिलांची तपासणी सुरू आहे, तर पुढील टप्प्यांवरती योजनेच्या प्रत्येक निकषांनुसार किती महिला पात्र आहे याची अंगणवाडी सेविकांकडून पडताळणी होणार आहे। आता चौकशी होणार आहे। ज्या बहिणींच्या घरात या 5 वस्तू आढळून आल्या तर लाडकी बहीण योजनेतून कायमस्वरूपी बाहेर काढण्यात येणार। लाडक्या बहिणींच्या घरात जाऊन चौकशी होणार। ज्या बहिणींच्या घरात या 5 वस्तू आहेत तर त्यांना अंगणवाडी सेविकांना हे काम दिलंय। अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून या 5 वस्तू जर तुमच्या घरात आढळून आल्या त्यांना ते माहिती पडलं, तुमच्या घरात या 5 पैकी एकही वस्तू असेल तर ताबडतोब ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला या योजनेतून बाहेर काढण्यात येणार। लाडक्या बहिणींसाठी 3 मोठ्या खुशखबर त्या ठिकाणी आलेल्या आहेत, ज्यामध्ये 10,000 आणि आधार कार्डवर 10,000 रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, पोस्ट खात्यात 15,000 रुपये कसे मिळवायचे याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहेत। आधार कार्डवर पैसे मिळवण्यासाठी कसा फॉर्म भरायचा डिटेलमध्ये सांगणार आहे। 10व्या हप्त्याची पडताळणी कशाप्रमाणे होणार आहे, कशी चौकशी होणार आहे, संपूर्ण सविस्तर तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात मोठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी, 10,000 रुपये आता आधार कार्डवर मिळणार। सोबत आधार कार्डाचं पोस्टाचं खातं जर असेल तर 15,000 रुपये मिळणार। आता हे कसे मिळवायचे अतिशय महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। सर्व बहिणी यासाठी पात्र आहेत, सर्व महिला यासाठी पात्र आहेत, पुरुष देखील या योजनेसाठी पात्र आहेत। फक्त आधार कार्ड पाहिजे। तुमच्याकडे आधार कार्ड आहे का कमेंट करा, कारण की आता तुम्हाला 10व्या हप्त्याबरोबर 10,000 रुपये आणि पोस्टात खातं असेल तर 15,000 रुपये देण्याचा निर्णय झालेला आहे। पण आता पडताळणी कशा पद्धतीने होणार, पडताळणीसाठी काय निकष लावले जाणार आहे ते एकदा ऐकून घ्या आणि त्यानंतर 10,000 आणि 15,000 कसे मिळवायचे याविषयीची माहिती पुढे देणार आहे। ज्या बहिणींच्या घरात या 5 वस्तू आढळून आल्या तर लाडकी बहीण योजनेतून कायमस्वरूपी बाहेर काढण्यात येणार। लाडक्या बहिणींच्या घरात जाऊन चौकशी होणार। ज्या बहिणींच्या घरात या 5 वस्तू आहेत तर त्यांना अंगणवाडी सेविकांना हे काम दिलंय। अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून या 5 वस्तू जर तुमच्या घरात आढळून आल्या त्यांना ते माहिती पडलं, तुमच्या घरात या 5 पैकी एकही वस्तू असेल तर ताबडतोब ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला या योजनेतून बाहेर काढण्यात येणार। लाडक्या बहिणींच्या घरात या 5 वस्तूंचं चेकिंग सुरू झालेलं आहे। अंगणवाडी सेविकांना मोठी जबाबदारी दिली आहे। अंगणवाडी सेविकांना सर्व आदेश आणि अधिकार दिलेले आहेत। ही जबाबदारी दिली आदेश वरून आलाय। महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आणि महिलांनी लवकरात लवकर अर्ज भरले, घाईगडबडीत अर्ज भरले, पण आता त्यांच्यासाठी जे
नियम आहेत तर ते नियम लागू झाले आहेत आणि त्याची पडताळणी आता घरोघरी जाऊन होत आहे. तुमच्या घरात आता एक प्रकारचा सर्वे होतोय, घरात येऊन चौकशी होतोय. पूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामध्ये सर्वे सुरू झालाय. या सर्वेच्या माध्यमातून या 5 पैकी एकही वस्तू तुमच्या घरात आढळून आली तर तुमची चौकशी होणार आणि तातडीने ऑनलाईन तुमचं नाव लाडकी बहीण योजनेतून रद्द केलं जाणार. कोणत्या त्या 5 वस्तू आहेत, या 5 पैकी एकही वस्तू तुमच्या घरात आढळून आली तर योजनेतून बाहेर काढणं जाणार आहे. पटापट आपण पाहून घेऊयात या 5 वस्तू कोणत्या आहेत, कशा पद्धतीनं चौकशी होणार आणि या चौकशीमधून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे. सर्वात पहिली चौकशी होणार. पहिली वस्तू जी तुमच्या घरात असली जी म्हणजे 4 चाकी वाहन. आता 4 चाकी वाहन तर सगळ्यांना माहीत आहे, पण पुढच्या 4 वस्तू खूप धक्कादायक आहे. अंगणवाडी सेविका पहिल्यांदा एक काम दिलंय की सर्वात प्रथम तुमच्या घरामध्ये येऊन 4 चाकी वाहन आहे की नाही हे चेक करा. जर समजलं, जर त्यांच्या लक्षात आलं तर तात्काळ ऑनलाईन पद्धतीनं तुमचा फॉर्म रद्द केला जाणार आहे. तात्काळ फॉर्म रद्द होणार. बहिणींकडे ज्या अंगणवाडी सेविकांकडे लॅपटॉप असतो, लॅपटॉपवर ऑनलाईन पद्धतीनं तुमचा डाटा म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात कोणत्या कोणत्या महिलांच्या घरी 4 व्हीलर आहे याचा डाटा त्यांच्याकडे आहे, माहिती आहे आणि तुमचं आधार कार्डद्वारे तुमच्या ऑनलाईन पद्धतीनं तुमचा अर्ज रद्द केला जाणार. तुमच्या घरात 4 चाकी वाहन असेल तर ठीक आहे, जर तुमच्या घरात 4 चाकी वाहन आहे की नाही ते त्यांना कसं कळणार, तर लॅपटॉपद्वारे तुमची माहिती ते घरी येऊन चौकशी करणार. आता चौकशी ऑफलाईन पद्धतीनं सुरू करण्यात आली आहे. अंगणवाडी सेविकांकडे काम दिलं आहे. सर्वात प्रथम जे पाहिलं जाणार, पहिली चौकशी होणार 4 चाकी आहे की नाही ते चेक केलं जाणार. प्रत्येक महिलाच्या घरी 4 चाकी आहे की नाही हे RTO विभागाने त्यांना दिले आहे. आता दुसरी चौकशी होणार लक्षपूर्वक. आता या चौकशीतून कशी सुटका करायची तेही सांगितलं ना. दुसरी चौकशी येणार ती म्हणजे तुमच्या नावावर प्रॉपर्टी किती आहे, तुमच्या नावावर संपत्ती किती आहे, तुमच्या घरात शेती आहे का, प्लॉट आहे का, ऑनलाईन पद्धतीनं चेक केलं जाणार. तात्काळ जर सापडलं तर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज रद्द केले जाणार. ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू केली होती त्या टायमाला साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं योजना गरिबांसाठी आहे. आता तुमच्या महिलांनी म्हणजे महिलांच्या नावावर खास करून ज्या महिलांनी फॉर्म भरलाय, लाभार्थी आहे, त्यांच्या नावावर शेती नकोय, सोबत कुठली मोठी प्रॉपर्टी नकोय, मोठं घर देखील नकोय, परिवारामध्ये दुसऱ्या कोणाच्या नावावर असलं तर चालेल आणि जर असेल तर ऑनलाईन पद्धतीनं सगळं काही दिसून येते. तुमच्या घरात आल्यावर तुमचं आधार कार्ड, कदाचित तुम्ही दुसऱ्या घराचं लाईट बिलच्या माध्यमातून देखील तुमचं घर कोणाच्या नावावर आहे त्याचा सर्वे देखील आता होणार आहे. आधार कार्ड ऑनलाईन पद्धतीनं सर्च करणार, लगेच कळून जाणार. घरचा 7/12 देखील ते ऑनलाईन पाहणार आहेत. ऑनलाईन 7/12 मागवले जातील. अशा पद्धतीनं दुसरी चौकशी होणार. आता चौकशीतून बाहेर कसं पडायचं, तिसऱ्या प्रकारची चौकशी आहे ती म्हणजे तुमच्या घरात कुणी टॅक्स भरत आहे का. जेवढ्या महिलांनी लाभ घेतलाय त्या महिलांचा लाभ आता बंद होणार. जर एका कुटुंबात जर कुणी टॅक्स भरत असेल, बऱ्याचशा माता भगिनी अशा आहेत की स्वतः नोकरी करत आहे आणि नोकरी करत असताना त्या टॅक्स भरत आहे किंवा घरातला कुणी व्यक्ती टॅक्स भरत आहे. अशा महिला आहेत की ज्या घरामध्ये 2-2, 3-3 व्यक्ती नोकरीला आहेत, कुटुंबामध्ये जरी कुणी टॅक्स भरत असेल आणि ही माहिती तिसरी चौकशी अशा पद्धतीने होणार आणि याद्वारे तुमचं जे आहे नाव रद्द केलं जाणार आणि ज्याची माहिती त्यांना ऑलरेडी आयकर विभागाकडून आलेली आहे लॅपटॉपद्वारे ते पाहिलं जाणार. चौथी चौकशी होणार, तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे की नाही. आता जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असेल तरी देखील योजनेतून काढण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजनेसाठी 2.5 लाखाचा निकष ठेवला होता. 2.5 लाखाच्या वर उत्पन्न असेल तर लाडकी बहीण योजनेला तात्काळ अर्ज रद्द करण्यात येणार आहे. फॉर्म भरण्याच्या वेळेस भरपूर महिला अशा आढळून आल्या, चेकिंग सुरू झाल्यावर आढळून आल्या की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर आहे, कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर आहे, तर यांची योजना तात्काळ बंद करण्याचे आदेश दिलेले आहे. ऑनलाईन पद्धतीनं तुमचा डाटा जो आहे तो चेक केला जाणार. ही जी माहिती आहे ती सर्व वरील साहेबांकडे जाणार. चौकशी अशा पद्धतीनं होणार आहे. 5वा निकष जो आहे, 5व्या पद्धतीची चौकशी कशा पद्धतीनं होणार आहे, पण त्याआधी 2.5 लाखाच्या वर उत्पन्न असल्यास सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असणार आहे की 2.5 लाख रुपये उत्पन्न चौकशी कोणाची होणार, ज्यांचं पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी थोडंसं घाबरायची गरज नाही. कारण की पिवळं रेशन कार्ड ज्या लोकांचं उत्पन्न 15,000च्या आत आहे आणि केशरी रेशन कार्ड ज्यांचं उत्पन्न 15 ते 1 लाखाच्या आहेत, ह्या दोन्हीसाठी आहे. पण ज्यांचं रेशन कार्ड पांढरं आहे, त्यांचं उत्पन्न नक्कीच 1 लाखापेक्षा जास्त आहे असं सरकारला माहीत आहे. ज्यामुळे त्या लोकांच्या 2.5 लाखावरची उत्पन्नाची चौकशी होणार आहे. ज्या व्यतिरिक्त पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना एवढं काही प्रॉब्लेम होणार नाही. 5वी जी चौकशी होणार आहे, लक्षपूर्वक आहे का, 5वी चौकशी जी होणार आहे ती फार महत्त्वाची आहे. आता या 5 चौकशा झाल्यानंतर तुम्ही याच्यातून कशी सुटका मिळवायची, काय 4 चाकी असली तरी कसा लाभ मिळवायचा याची माहिती पुढे देतो. आता 5वी चौकशी आहे. 5वी चौकशी म्हणजे तुमच्या कुटुंबात किती महिला आहे याची तपासणी होणार. किती महिला आहेत त्यापैकी ज्या 65 वर्षाच्या आतील किती महिला आहेत ही चौकशी होणार आणि त्यापैकी किती महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत.
आता मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे लाडकी बहीण योजना जी आहे तर ती एका घरात 2 व्यक्तींनाच लाभ घेता येतो, असं 2 महिलांनाच लाभ घेता येतो असं सांगितलं होतं.